Hello friends, you are watching Mr. Professor YouTube channel. This is our video lecture number 4 from differentiation and we are solving the previous year questions. तर आज आपण इथे 3 क्वेश्चन घेणार आहोत. त्यातला आपला जो फर्स्ट क्वेश्चन आहे तो कर्नाटका सीईटी 2002 आणि पंजाब सीईटी 2002 मध्ये विचारण्यात आलेला आहे. तर आधी आपण आपला फर्स्ट क्वेश्चन सॉल्व करण्याचा प्रयत्न करूया. तर आपला पहिला क्वेश्चन अशा प्रकारचा आहे, इफ f of x equal to log x of log x then f dash of x at x equal to e is what. तर बघा या क्वेश्चन मध्ये आपल्याला f of x ची जी टर्म आहे त्याचा डेरिव्हेटिव्ह काढायचा आहे आणि जे डेरिव्हेटिव्हचा आन्सर येईल त्यात आपल्याला x equal to e ही व्हॅल्यू पुट करायचं आहे आणि ते राहणार आपल्या या क्वेश्चनचं फायनल आन्सर. तर आधी आपण जी दिलेली टर्म आहे ती ॲज इट इज लिहून घेऊया. बघा f of x equal to log x अशा प्रकारची आपली टर्म आहे. या टर्मला थोडं व्यवस्थितरित्या लिहिण्यासाठी आपण इथे एक लॉगची प्रॉपर्टी यूज करूया. आपल्याला एक लॉगची प्रॉपर्टी माहित आहे, लॉग ए बी अशा प्रकारची जर असेल तर आपण लॉग ए अपॉन लॉग बी अशा प्रकारे लिहू शकतो. ही प्रॉपर्टी आपण इथे यूज करूया. बघा आपली टर्म अशा प्रकारे होणार. ती प्रॉपर्टी यूज केल्यानंतर लॉग ऑफ लॉग एक्स अपॉन लॉग एक्स. बघा आता याचा आपण डेरिव्हेटिव्ह काढूया. ओके, म्हणजे एफ डॅश ऑफ एक्स म्हणजे डेरिव्हेटिव्ह. तर पहा इथे आपल्याला डिव्हिजन रूल यूज करता येते डेरिव्हेटिव्हचा, तो आपण यूज करणार. म्हणजे डिव्हिजन रूल इथे आपल्याला यूज करावा लागेल डेरिव्हेटिव्ह काढण्यासाठी. तर आपल्याला डिव्हिजन रूल माहित आहे, तो आपण इथे अप्लाय करूया. तर बघा आधी लॉग एक्स इंटू वरच्या टर्मचा डेरिव्हेटिव्ह. वरच्या टर्मचा डेरिव्हेटिव्ह कसा येणार, 1 अपॉन लॉग एक्स इंटू या लॉग एक्सचा नंतर डेरिव्हेटिव्ह मल्टिप्लिकेशन म्हणजे 1 अपॉन एक्स प्लस हा नंतर ही टर्म वरची लॉग ऑफ लॉग एक्स, त्यानंतर खालच्या टर्मचा डेरिव्हेटिव्ह म्हणजे 1 अपॉन एक्स. ओके, आणि याचा स्क्वेअर. अशा प्रकारे आपण इथे डिव्हिजन रूल लावलेला आहे डेरिव्हेटिव्हचा. ही टर्म आता आपण पुन्हा सॉल्व करून घेऊया. ही टर्म कशा प्रकारे सॉल्व होणार, बघा इथे लॉग एक्स कट होणार म्हणजे 1/x रिमेनिंग मध्ये राहणार. आता बघा हा 1 अपॉन एक्स आपण इथे शिफ्ट करूया आणि ही टर्म ॲज इट इज लिहून घेऊया आणि ही टर्म सुद्धा ॲज इट इज. बघा अशा प्रकारे आपण हे सॉल्व केलेली आहे ही टर्म. तर पहा ही व्हॅल्यू आपल्याला मिळालेली आहे डेरिव्हेटिव्ह, म्हणजे ही जी व्हॅल्यू आहे ती एफ डॅश ऑफ एक्स म्हणजे dy/dx आहे. आता आपल्याला पुट करायचं इथे x इक्वल टू ई ॲट x इक्वल टू ई या टर्म मध्ये आपल्याला पुट करायचं आहे. तर काय आन्सर येईल हे पुट केल्यानंतर ते आपण बघूया. बघा 1 अपॉन एक्स म्हणजे 1 अपॉन ई लिहावं लागेल प्लस 1 अपॉन ई लॉग ऑफ लॉग ई. जिथे जिथे एक्स आहे तिथे तिथे आपण ई पुट करत आहोत. बघा लॉग ई चा स्क्वेअर. आता पहा हे 1 अपॉन ई आपण ॲज इट इज लिहूया. आता लॉग ई ची व्हॅल्यू 1 येत असते. ओके, म्हणजे इथे लॉग ई आणि इथे लॉग ई आपल्याला दिसत आहे. आपण तिथे 1 पुट करूया, बघूया काय मिळते. 1 अपॉन ई लॉग ऑफ, आता लॉग ई 1 पुट केल्यानंतर लॉग 1 येणार इथे. ओके हां, आणि लॉग ई म्हणजे 1 चा स्क्वेअर. ओके, आता पहा लॉग 1 0 येत असतो. ओके, लॉग 1 0 येत असतो. इथे जर आपण 0 पुट केलं तर ही पूर्ण टर्म 0 येणार 1 अपॉन ई शी मल्टिप्लाय केल्यानंतर. ओके, म्हणजे इथे येणार 1 अपॉन ई म्हणजे एफ डॅश ऑफ एक्स ॲट x इक्वल टू ई आपल्याला काय मिळालेलं आहे 1 अपॉन ई. आणि 1 अपॉन ई आपल्याला ऑप्शन नंबर बी मध्ये दिसत आहे, म्हणजे ऑप्शन नंबर बी इज द करेक्ट वन. तर यानंतर आपण आपला सेकंड क्वेश्चन बघूया. तर आपला सेकंड क्वेश्चन अशा प्रकारचा आहे, लेट y इक्वल टू f ऑफ x स्क्वेअर प्लस 2 अँड f डॅश ऑफ 3 इक्वल टू 5 देन dy/dx ॲट x इक्वल टू 1 इज व्हॉट. आणि हा क्वेश्चन कर्नाटका सीईटी 2015 मध्ये विचारण्यात आलेला आहे. तर पहा या क्वेश्चन मध्ये आपल्याला y इक्वल टू एक टर्म दिलेली आहे आणि f डॅश ऑफ 3 इक्वल टू 5 ही व्हॅल्यू दिलेली आहे. ती व्हॅल्यू आपल्याला त्याचा डेरिव्हेटिव्ह काढल्यानंतर यूज मध्ये येणार आहे आणि
आपल्याला ॲट एक्स इक्वल टू 1 ही व्हॅल्यू इथे पुट करायची आहे त्याचा डेरिव्हेटिव्ह काढल्यानंतर, आणि ते राहणार आपलं फायनल आन्सर. तर पहा, आधी आपण जी टर्म आहे ज्याचा डेरिव्हेटिव्ह काढायचा आहे ती टर्म आधी लिहून घेऊया. y इक्वल टू एफ ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 2. बघा, अशा प्रकारची आपली टर्म आहे आणि आपल्याला याचा डेरिव्हेटिव्ह काढायचा आहे. तर याचा डेरिव्हेटिव्ह बघा, आता एफ ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 2 म्हणजे आधी याचा डेरिव्हेटिव्ह काय येणार, एफ डॅश ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 2. त्यानंतर आपल्याला या टर्मचा डेरिव्हेटिव्ह काढावा लागेल म्हणजे डी बाय डी एक्स ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 2 याचा डेरिव्हेटिव्ह काढावा लागेल. तर पहा, ही टर्म ॲज इट इज लिहून घेऊया आपण इथे, एक्स स्क्वेअर प्लस 2. आता याचा डेरिव्हेटिव्ह काय येणार, 2x, आणि हा 2 कॉन्स्टंट आहे तो 0 येणार त्याचा डेरिव्हेटिव्ह, त्याच्यामुळे आपण ती टर्म लिहिणार नाही. तर आपल्याला मिळालेली आहे ही व्हॅल्यू dy बाय dx ची व्हॅल्यू आपल्याला मिळालेली आहे. आता dy बाय dx ॲट एक्स इक्वल टू 1 म्हणजे dy बाय dx ॲट एक्स इक्वल टू 1 काय येणार असं म्हणत आहे त्यांनी. आता या एक्सच्या जागेवर आपण 1 पुट करूया कारण की आपण इथं एक्स इक्वल टू 1 म्हणत आहोत. तर बघा, एफ डॅश ऑफ 1चा स्क्वेअर प्लस 2 इंटू 2, इथे सुद्धा एक्स आहे म्हणजे एक्स इक्वल टू 1. हे आपण सॉल्व करून घेऊया म्हणजे कॅल्क्युलेशन करूया त्याचं. इथे येणार 3 इंटू 2. आता इथे बघा, इथे आपल्याला एफ डॅश ऑफ 3 दिसत आहे आणि एफ डॅश ऑफ 3 ची व्हॅल्यू त्यांनी इथे दिलेली आहे आपल्याला, ती व्हॅल्यू आहे 5. तर एफ डॅश ऑफ 3 इक्वल टू आपण इथे 5 पुट करूया. इथे लिहूया सिन्स एफ डॅश ऑफ 3 इक्वल टू 5, हे गिवन आहे तुम्हाला. ओके, आणि 5 इंटू 2 10 म्हणजे dy बाय dx ॲट एक्स इक्वल टू 1 आपल्याला काय मिळालेलं आहे 10, आणि 10 आपल्याला ऑप्शन नंबर सी मध्ये दिसत आहे म्हणजे ऑप्शन नंबर सी इज द करेक्ट वन. यानंतर आपण आपला लास्ट क्वेश्चन बघूया. पहा, तर आपला लास्ट क्वेश्चन, लेट f such that -1, 1 tends to r be a differentiable function with f of 0 equal to -1 and f dash of 0 equal to 1 if g of x equal to f of 2f of x plus 2 चा होल स्क्वेअर, then g dash of 0 equal to what. तर पहा, या क्वेश्चन मध्ये आपल्याला f of 0 आणि f dash of 0 ची व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहे जी की आपल्याला g dash of 0 काढताना कामी येईल. तर आधी आपण जी दिलेली टर्म आहे ती ॲज इट इज लिहून घेऊ, ज्याचा आपल्याला g dash of 0 म्हणजे आपल्याला डेरिव्हेटिव्ह काढायचा आहे त्याचा. ओके, तर पहा, आधी आपण जी दिलेली टर्म आहे ती ॲज इट इज लिहून घेऊया. तर आपली टर्म आहे g ऑफ x इक्वल टू f ऑफ 2f ऑफ x प्लस 2. ओके, आणि याचा होल स्क्वेअर याचा काढायचा आहे आपल्याला, डेरिव्हेटिव्ह म्हणजे g डॅश ऑफ x काढायचा आहे. आता g डॅश ऑफ x याचा डेरिव्हेटिव्ह, आता या टर्मला x कन्सिडर करायचं म्हणजे x कन्सिडर केल्यानंतर काय येणार, हे 2f ऑफ x प्लस 2. पहा, अशा प्रकारची टर्म येणार. ओके, आता या टर्मचा डेरिव्हेटिव्ह घ्यावा लागेल म्हणजे f डॅश ऑफ 2f ऑफ x प्लस 2 अशा प्रकारे येणार. त्यानंतर या टर्मची म्हणजे इतक्या टर्मची काय येणार 2 इंटू एफ डॅश ऑफ एक्स, आणि ही टर्म कॉन्स्टंट आहे त्याच्यामुळे त्याचा डेरिव्हेटिव्ह घेण्याची गरज नाही आहे, त्याचा डेरिव्हेटिव्ह 0 येणार. ओके, पहा, अशा प्रकारे आपण डेरिव्हेटिव्ह काढलेला आहे. आता आपल्याला g डॅश ऑफ 0 काढायचा, g डॅश ऑफ 0 ची व्हॅल्यू पाहिजे म्हणजे आपल्याला इथे x इक्वल टू 0 पुट करायचं आहे म्हणजे g डॅश ऑफ x इक्वल टू x इक्वल टू 0 अशा प्रकारे आपल्याला g डॅश ऑफ 0 आपल्याला काढायचं आहे. तर इथे आपण x इक्वल टू 0 पुट करूया. तर पहा, 2 f ऑफ 0 फक्त 0 आपण इथे पुट करत आहोत, बाकी काहीच चेंजेस नाही आहे इथे. 2 ऑफ f ऑफ 0 प्लस 2 इंटू 2 एफ डॅश ऑफ 0, फक्त 0 आपण पुट केलेला आहे. आता बघा, इथे आपल्याला दिलेला आहे f ऑफ 0 इक्वल टू -1 दिलेला आहे आणि एफ डॅश ऑफ 0 इक्वल टू 1 दिलेला आहे. ओके, ही व्हॅल्यू आपण इथे पुट करणार.
जी डॅश ऑफ 0 मध्ये पहा, जी डॅश ऑफ 0 इथे इथे एफ ऑफ झिरो काय दिलेला आहे, -1. ओके, एफ ऑफ 0 दिलेला आहे -1, सॉरी अशा प्रकारे येईल 2 इंटू एफ ऑफ -1 प्लस सॉरी इथे हा अशा प्रकारे -1 इंटू सॉरी प्लस 2 इंटू एफ डॅश ऑफ, आता 2 एफ ऑफ 0 ची व्हॅल्यू -1. ओके, प्लस 2 इंटू एफ डॅश ऑफ 0 ची व्हॅल्यू 1. हे आपण सॉल्व करून घेऊया. तर बघा 2 इंटू -1 2 पहा 2 इंटू -1 -2 प्लस 2 इथे येणार 0. ओके, इंटू एफ डॅश ऑफ 2 इंटू -1 -2 प्लस 2 0 म्हणजे इथे सुद्धा 0. 2 इंटू 1 2. आता इथे पुन्हा आपण एफ ऑफ 0 ची व्हॅल्यू पुट करू शकतो जी की आहे -1. ओके, एफ डॅश ऑफ 0 ची व्हॅल्यू 1 इंटू 2. हे पूर्ण सॉल्व करून घेऊया. 2 इंटू -1 -2 इंटू 2 इंटू 1 2 म्हणजे इथे ना -4. म्हणजे आपल्याला जी डॅश ऑफ 0 ची व्हॅल्यू मिळालेली आहे -4 आणि -4 आहे ऑप्शन नंबर डी मध्ये. म्हणजे ऑप्शन नंबर डी इज द करेक्ट वन. हे तिन्ही क्वेश्चनचे आन्सर तुम्ही पॉज करून नोट डाऊन करू शकता. थँक्यू फॉर वॉचिंग. सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ.